नमस्कार मैत्रिणी, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 4 टक्सचं ब्लाऊज शिकणार आहोत. कटिंग कशी करायची तर मी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सगळ्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. हे बघा, ही बंद बाजूची घडी इकडून ठेवायची आहे आणि तिकडनं आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. इथे उंची घ्यायची आहे. आपल्या ब्लाऊजची किती उंची आहे ते मी 15 घेणार आहे. मला तयार 14 पाहिजेत म्हणून 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. त्याच्यानंतर हा टेप असाच ठेवायचा आणि लगेच इथे मुंडा उंची टाकून घ्यायची. मुंडा उंची 6 असते. हे बघा, मुंडा उंची 6 घेतली मी. त्याच्यानंतर शोल्डर 5.5 घेतलंय. कटोरी मिनी 36ची घेतली आहे. हे बघा, इथे 6 घेतलंय. इथे पण एक टिक करून घ्या 6 वर. त्याच्यानंतर हे बघा 9 चौक 36 चौथा घ्यायचा असतो आपल्याला कटोरीचा आणि 1.5 इंच आपल्याला शिवण्यासाठी 1.5 किंवा 2 पण ठेवू शकता तुम्ही. हे बघा, मी 2 ठेवणार आहे. त्याच्यानंतर हा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आणि हे मागील माप आहे मागील गळ्याचं. तर हे पूर्ण कटोरी ब्लाऊज असो प्रिन्स कट असो याचं सेमच असतं. मी 1.5 घेतलेला आहे इथे आणि हा गोलाकार देऊन घ्यायचा आहे असा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि अर्धा इंच हे बघा असं क्रॉस लाईन घ्यायची आहे. हा मागील भाग पूर्ण तयार झालेला आहे आपला. हे बघा, इथं उंची टाकलेली आहे प्लस 1 इंच घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 5.5चं मिनी शोल्डर घेतलेला आहे. 6चा मुंडा उंची घेतलेली आहे. हे 1.5 आहे आणि हे आपलं सरळ लाईन मारून घ्यायची आहे. हे 2 इंच फिटिंगसाठी ठेवलेलं आहे. तर मागील हा भाग पूर्ण तयार झालेला आहे. हा कटिंग करून घ्यायचा आणि पुढचा भाग कसा टाकायचा ते मी सांगते तुम्हाला. हे बघा, मी हा मागील भाग कट करून घेतलेला आहे. तो असाच ठेवायचा आहे आपल्याला. हे बघा, इथे ॲडजस्टमेंट करून हे बघा इथे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा किंवा इथे बसतो काय बघायचा. इथे बसत असेल तर इथे पण ठेवू शकता. हे बघा, इथे बसतोय तर आपण इथे ठेवणार आहे आणि हा असाच ड्रॉ करून घ्यायचा आहे आपल्याला. अशी लाईन मारून घ्यायची. हा पुढील भाग बनवतोय आता आपण. पुढील भाग बनवताना हे बघा, इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला कारण ते टक्समध्ये जातं. हा 4 टक्स ब्लाऊज आहे. अशी व्यवस्थित लाईन मारून घ्यायची. त्याच्यानंतर हे बघा, आता इथे पुढील गळा टाकायचा. तर माझा पुढील गळा 6 आहे तर मी 5.5 टाकणार आहे. शिवून तो 6 होणार आहे. हे बघा, इथे हे बघा, इकडनं 3 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडनं 2.5 इंचावर खूण करायची आहे. हे बघा, हे 2.5 इंच आणि इथं असा आकार द्यायचा आहे योगपट्टीचा आपल्याला. हे बघा, ही योगपट्टी झाली आपली. आता त्याच्यानंतर हा बघा, इथे पुढील गळा झाला होता तर पुढील गळा 2.25चा घेणार आहोत आपण. हे बघा, मागील गळा पण 2.25चाच घ्यायचा आहे. तुम्ही कोणता गळा कटिंग करायचा तुमच्या मनाने करू शकता. जर तुम्हाला येत नसेल तर मी सांगते त्याचप्रमाणे कटिंग करा. हे बघा, 5.5 इथं घेतला आहे. ही लाईन पूर्ण करून घ्यायची. हे बघा, आणि इथे गोलाकार आकार द्यायचा. हा पुढील गळा गोल किंवा चौकोन कोणता पण घेऊ शकता तुम्ही. हे बघा, हे झालं पुढील गळा. इथे आपल्याला हे बघा, इथे थोडंसं हे करायचं असतं आपलं 5.6चं होताना मुंडा. हे बघा, इथे व्यवस्थित असं चौकोन आखून घ्यायचा आहे. हे बघा, आणि हा थोडासा आतमध्ये गोलाकार द्यायचा आहे कारण हा पुढील भाग आहे. हे बघा, झाला हा पूर्ण पुढील भाग झालेला आहे. आता ह्या दोघांचा मध्य काढायचा आपल्याला. हे बघा, याचा मध्य इथे घ्यायचा आणि इथे एक टक्स येईल आपला. हे बघा, तो 2 इंचाचा टक्स असेल इथला. त्याच्यानंतर हा टक्स इकडनं मोजून घ्यायचा, 4 वर घ्यायचा. हे बघा, यो 4 वर घ्यायचा, वरती 2.5 इंचाचा घ्यायचा आहे आपल्याला, 2.5, आणि खालून अर्धा इंच घ्यायचा आहे. हे बघा असा. त्याच्यानंतर इकडचा 2 इंच वरती घ्यायचा आहे. हे बघा, इथे 2 घ्यायचा आहे आणि हा
6चा घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे 4 टक्स ब्लाऊज. आणि तुमचं कटोरीचं माप बदलेल फक्त, बाकी कोणतंच माप बदलणार नाही. उंची तुम्ही तुमच्या मनानुसार टाकू शकता. आणि पहिल्यांदा ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही फक्त अस्तरवरच शिवा, जेणेकरून तुमचा पण व्यवस्थित येईल. त्याच्यानंतर हे बघा, हे पण इथून 3 इंच घ्यायचं आहे. हे बघा, आणि हा पाव इंचच घ्यायचा असतो साईडनी. हे बघा, हा आपला पूर्ण 4 टक्स ब्लाऊज मी तुम्हाला पूर्ण सांगितलेला आहे. हे हा पूर्ण पुढचा भाग आहे, हा कटिंग करून घ्यायचा. मी तुम्हाला बाही कटिंग सांगते लगेच. हे बघा, बाहीची घडी हे बघा अशी चौपदरी घालायची आहे आपल्याला. आणि बाहीची उंची तुम्हाला किती घ्यायची ते तुम्ही ठरवायचं. हे बघा, मी 8 इंच घेणार आहे, म्हणजे मला 9 घ्यावा लागेल, तेव्हा माझी 8 इंचाची बाही राहील. हे बघा, मी 9 इंच घेतलेला आहे. इथे एक टिक करायची. एकदम साध्या सिंपल पद्धतीत तुम्हाला मी बाही कटिंग सांगणार आहे. हा पूर्ण चौकोन करून घ्यायचा आहे. हे बघा, त्याच्यानंतर इकडनं हे बघा, इथनं 2 इंच घ्यायचं आहे आणि इकडं खाली 3 इंच घ्यायचं आहे, कारण आपली मोठी बाही आहे. हे बघा 3, आणि इथे गोलाकार आकार द्यायचा. हे बघा, असा एकदम सिंपल पद्धतीत मी तुम्हाला बाही कटिंग सांगितली आहे. त्याच्यानंतर इथे अर्धा इंच खालून घ्यायचं, कटिंग करायची. हे बघा, हा पुढील भाग झाला आणि हा मागील भाग झाला. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला बाही कटिंग सांगितलेली आहे. अशी यूट्यूबवर कोणीच सांगितलेली नसेल एवढ्या सोप्या पद्धतीत. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ बघितला तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा.